काय करू यांचं काहीच कळत नाही. भैरव मॅडमना मुदत तर दिली आहे, पण त्याचा खरंच काही उपयोग होणार आहे का? दरवेळी असंच तर होतं. ते असं काहीतरी करतात ज्याने मला त्यांचं कारस्थान लक्षात येतं, आणि नेहमीप्रमाणे मी देवांशला सांगू शकत नाही, कारण मला देवांशना दुखवायचं नसतं. पण आता नाही, आता मात्र पाणी डोक्यावरून गेलंय. अरे दरवाजा का बंद है आज? सही सही सही. अरे अहो दार का? अरे लाइट्स का ऑफ आहेत. सही घरी नाही आहे का तुम्ही? लाईट्स ऑफ. दार उघडे म्हणजे सई घरीच असतील. लाईट्स का ऑफ करून ठेवल्या? सई, अहो सई, आत आहात का? अहो सई बाहेर या. आज एक गुड न्यूज आहे माझ्याकडे तुमच्यासाठी. लवकर या बाहेर. सई, अहो लवकर बाहेर या. अहो तू सई इकडे पण नाहीये. लाईट्स ऑफ करून दार उघडून कुठे गेल्या त्या? सई, फोन करून बघतो यांना. अरे यार, मॅडम तर फोन पण घरीच विसरल्यात. आता कसं करायचं? मी काही सामान वगैरे आणायला गेले असतील. ठीक आहे, फाईन. तोपर्यंत मी आमच्या दोघांकरता मस्त चहा बनवून ठेवतो. त्याला की चहा पीत पीत त्यांना गुड न्यूज देतो. नाईस. हा, लवकर या सई, लवकर या प्लीज. कुठे राहिला या? कोणतरी घेऊन जायचा ना ऍटलीस्ट. बरोबर. ठीक आहे यार सई, इतक्या वेळ का लावतायत यायला? तर घराचं दार पण उघडं ठेवून गेले म्हणजे नक्कीच कुठेतरी जवळपास गेले असतील. काय काहीच कळत नाहीये. आजूबाजूला बघून येऊ का जरा? बघूनच येतो. प्रभू काकू. देवांश, हा, काय म्हणतास? मी ठीक आहे. मला सांगा, आता येताना तुम्हाला सई दिसल्या का कुठे रस्त्यात? सई नाही, आमची कालपासूनच भेट नाही झाली. आणि त्यात आज आमच्या अंगणवाडीत छोटस एक कार्यक्रम होतो, तेव्हा माका घराकडे उशीर झालो. का
काय झालं? नाही, मी घरी आल्यापासून त्या घरीच नाहीये, कुठे गेल्या नाही माहिती. म्हणजे माहेरी वगैरे जाणार होती का? नाही म्हणजे तिकडे गेल्या असत्या तर मला सांगितलं असतं ना त्यांनी, पण काहीच कळवलं नाहीये तसं. काय रे तू पण तर राहून गेलं असं तुका सांगू एवढा काय? नाही काकू, तसं नाहीये. मी ऍक्च्युली संध्याकाळी जेव्हा घरी आलो ना हा, तेव्हा आमच्या घराचं दार आधीच उघडं होतं, कुलूप पण नव्हतं लावलं, बरं. आणि त्यांचा फोन पण घरीच आहे. सई असं कधी करत नाही. माहिती नाही कुठे गेल्या त्या. आरतीच्या एवढाच ना, मग तू कशा टेन्शन घेतोय? अरे आपल्या वस्तीतच कोणाकडे तरी गेले असा तुझी बायको. आता आपली वस्ती केवढीशी असा लहान, त्याच्या सगळे सगळ्याकनी ओळखतात. तू जरी घर उघडा टाकून गेलंस ना इकडच्या इकडे तरी सुद्धा काय पण प्रॉब्लेम नाही. हा, तेव्हा तू काय टेन्शन घेऊ नको. काय सई येत थोड्या वेळात. हा ओके काकू. चल की कसा हो. चल येते मी. या. हे आता जरा अति होते यार. एवढ्या वेळ बाहेर राहणं शक्यच नाहीये सिंगचं. आमच्यावर काहीतरी गडबड आहे. काय करू यार, फोन पण घरी विसरून गेले आहेत या. काय खाईला फोन करतो, आता काय ऑप्शन. पण आई पण टेन्शन घेतील ना उगाच. त्यांना कशाला उगाच टेन्शन देऊ आता एवढ्या रात्री. अरे पण त्यांच्याकडेच असतील तर. बोला जावई बापू. हॅलो आई, सई आल्यात का तिकडे? हो, आली होती संध्याकाळी. का हो, काय झालं? घरी पोहोचली आहे ना ती? नाही ना, अजूनपर्यंत आल्या नाही आहेत घरी. मला सांगा तिकडनं किती वाजता निघाल्या त्या? बराच वेळ झाला हो निघाली इथून. म्हणजे 7-7:30 तरी वाजले होते. अरे मग 8 वाजेपर्यंत, मॅक्स 8 वाजेपर्यंत इथे पोहोचून जायला हवं होतं त्यांनी. म्हणजे जावई बापू? नाही, तुम्ही आधी शांत व्हा. मला सांगा, त्यांनी असं काही सांगितलं होतं का तुम्हाला रस्त्यात कोणाला भेटणार आहे किंवा कुठे जाणार आहे वगैरे काही? नाही हो, म्हणजे तुम्ही यायच्या आताच तिला घरी पोचायचं होतं म्हणून इथून घाईघाईने निघाली. तिच्याकडे बघून मला जरा अस्वस्थ वाटायला लागलं होतं म्हणून तिला म्हटलंही तू इथेच थांब आज रात्री. पण माझं काही ऐकलंच नाही होती. नाही, मला आधीच खूप अस्वस्थ वाटत होतं त्यात. नाही आई, ऐका. काय बघा, काही झालेलं नाहीये. काम डाऊन. आपण फिगर आउट करूयात ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मला सांगा, जेव्हा तुमच्याकडे सई आल्या होत्या त्यांच्याकडे फोन होता त्यांचा? हो, तिच्याकडेच होता. तिच्या फोनवरूनच तर आम्ही जानकीताईंशी बोललो ना. उद्या रिया आणि जानकीताई तुमच्याकडे जेवायला येणार असंही ठरलं होतं. जावई बापू, मी काय म्हणते, ती जानकीताईंना भेटायला गेली असेल तर तुम्ही एकदा जानकीताईंशी बोलता का? म्हणजे तिला राहुलं नसेल ना, म्हणून भेटायला सुद्धा गेली असेल त्यांच्याकडे. बरं, मी बघतो, फोन करून बघतो आईला. हो, आणि मला कळवा लगेच. हो, मी कळवतो ना. तुम्ही काळजी नका करू, होईल काहीतरी फिगर आउट. तुम्ही शांत राहा फक्त. ओके, मी कळवतो तुम्हाला. ओके. काय करतोय मी तर? कालच्या इन्सिडेंट नंतर का सेकंड एक तर सोडलं असेल माहिती नाही. ओके म्हणून आता पाणी कोण चालणार नाहीये. काहीतरी सोल्युशन बघायला लागेल. आता घरी फोन करून काहीच पॉईंट नाही आहे, कारण सई तिकडे जाणं शक्यच नाही आहे. उगाच आई वेगळं टेन्शन घ्यायची नको. आता आईला फोन नाही करत. काय करू यार, काहीतरी चांगला मार्ग शोधून काढायला पाहिजे. सई यार, कुठे आहात तुम्ही? देवा, काय घोर लागून राहिलाय जीवाला. माझी सई सुखरूप असू दे. यार, आई बोल ना. काय रे? अरे मला का नाही फोन केलास तू? काय, कशासाठी?
उगाच आव आणू नकोस हा. सुमनताईंचा फोन आला होता मला, त्या पण खूप काळजीत आहेत. सई पोचली का घरी? नाही ना काय, नाही आल्या त्या अजूनपर्यंत घरी. म्हणजे सई अजून आलीच नाहीये घरी? काय मला खूप टेन्शन येते अगं. अरे रात्रीचे 12 वाजत आलेत. आय नो फोन पण घरी विसरल्यात, काहीच कळत नाहीये. खूप भीती वाटते मला आता. अरे कमाल करतोस तू देवा, आधीच का नाही कळवलंस तू? इतका वेळ एकटाच वाट बघत बसलास? मग काय करू अगं, तुम्हाला कसं उगाच टेन्शन देऊ. खरंच खूप भीती वाटते. आहे कसं यांना काही झालं तर. नाही, असा भलता सलता विचार मनात आणू सुद्धा नकोस. काही झालं नसणार आपल्या सईला, सुखरूप असेल ती, कुठेतरी अडकली असेल. हॅलो देवा, अजिबात खचायचं नाही हा. ओके, मी आणि बाबा आता लगेच निघतो तिथे यायला. नको असू द्या, त्यापेक्षा मी डिरेक्टली पोलीस स्टेशनला जातो आता. ओके देवा तू थांब तिथेच, आम्ही येतोय ना, मग बघू काय ते. काही होणार नाही आपल्या सईला, आपण आहोत ना सगळे. आपल्या सईला आपण सगळे मिळून शोधून काढू, ठीक आहे ना? फाईन, लवकर या. हो, आम्ही लगेच निघतो. कुठे आहात यार सई? लवकर या ना माझ्या जवळ. आठवण येते तुमची, भीती वाटते, काळजी वाटते. काय चाललंय यार? बघ, मला माहिती आहे मी नेहमी फक्त हात जोडतो तुझ्या पुढे, पण माझ्या सईंचा ना खूप विश्वास आहे तुझ्यावर. प्लीज त्यांना सुखरूप ठेव आणि लवकरात लवकर माझ्या जवळ आण. प्लीज प्लीज. देवांश, तू कोण आहेस तू? आणि मला इथे का घेऊन आलायस? कोण आहेस तू? सांग ना. ऐकू येत नाहीये का? तुझ्याशी बोलतेय मी. मी कुठे आलीये? देवांश, देवांश, कोण आहेस तू? का घेऊन आलायस मला इथे? सांग मला. बोलशील का? हे बघ, तू जर आता काही बोलला नाहीस ना तर मी आरडाओरडा करेन ना. देवांश, देवांश, कुणी आहे का इथे? प्लीज मला वाचवा. मला इथे डांबून ठेवलं, बाहेर काढा मला प्लीज. देवांश, मी इथे आतमध्ये. देवांश. काय हवंय तुला? का घेऊन आलायस मला इकडे? हसतोयस तू? का घेऊन आलायस मला इथे? सांग. हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, मला सोडून दे, नाही तर माझी इतकं वाईट कोणी नसेल, लक्षात ठेव. बोल ना.
देवा देवा देवा, अरे असं का बसलायस तू? हे बघ आम्ही आलोय आता. देवा अरे बोल ना काहीतरी. तेव्हा अरे सईबद्दल काही कळलं का? आता आता आम्ही दोघं जण आलोय ना, तू काहीही काळजी करू नकोस. आपण सईला शोधून काढूया, ठीक आहे? हो बाळा. देवा, आपण ना वस्तीतल्या प्रत्येक घरात जाऊन सईबद्दल विचारूया, ठीक आहे? चल चल माझ्यासोबत. बोल ना काहीतरी. देवा, काय झालं? अरे हे हे काय आहे? प्रिय देवांश, तुम्हाला हे पत्र मिळेल तेव्हा मी लांब निघून गेलेली असेल. मला माफ करा, मला तुमच्यापासून लांब जावं लागतंय. पण माझ्याकडे दुसरा काही पर्यायच उरला नव्हता. माझ्यामुळे तुम्हाला तुमचं घर, तुमच्या माणसांना सोडावं लागलं. माझ्यासाठी तुम्ही मिळेल ती नोकरी केली. पण गेल्या काही दिवसात जे काही घडलंय त्याने माझी खात्री पटली आहे की जोपर्यंत मी तुमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुमच्या अडचणी वाढतच राहतील. माझ्यामुळे तुम्हाला फक्त दुःख आणि अपमान सहन करावा लागतोय. म्हणून मी तुमच्यापासून दूर निघून जाण्याचा निर्णय घेतलाय. मला शोधायचा प्रयत्न करू नका. आता तुम्ही तुमच्या घरी परत जा आणि स्वतःचं आयुष्य जगायला सुरुवात करा. मी हे सगळं तुमच्यावरच्या प्रेमासाठीच करते. जमलं तर मला माफ करा. तुमची सई. काय झालं जानकी? कोणाचं पत्र आहे ते? सईने लिहिलंय का पत्र? अगं काय झालं? बोल की काहीतरी. आपली सई आपल्याला आणि देवांशला सोडून निघून गेली आहे. हसू नकोस. खेळ वाटतोय का तुला हा सगळा? सांग मला, का घेऊन आलास मला इकडे? बोल लवकर. ठीक आहे, नाही सांगायचंय ना? नको सांगूस. मी आता एक क्षणभर इथे थांबणार नाहीये. मी जातीये. देवांश, मला इथे थांबून ठेवलंय. प्लीज मला बाहेर काढा. मला मदत करा प्लीज. का त्रास देतोस मला? का घेऊन आलास मला इथे? बोल बोल ना. काय? सई निघून गेली. काय म्हणलं? आपली सई निघून गेली. सुमनताई सांभाळा. काय सांगताय तुम्ही? मधू आरेकर, देवांश, कुठं असेल माझी पोर? मी तिला थांबवायला हवं होतं. कुठे कुठे असेल माझी पोर? अशी कशी निघून गेली? अशी कशी गेली? सुमनताई तुम्ही आधी बसा इथे. ये सावकाश बसा आधी. कुठे असेल माझी पोर? मी तिला इथंच थांबून घ्यायला होतं माझ्या घरी. सई गेली ना तेव्हा माझ्या हातून कुंकू सांडला. हो अगं बाई,
मी तिला सांगत होते तू थांब, तू माझ्याजवळ थांब, पण ऐकायलाच तयार नाही, तशीच गेली. हो माझं चुकलं जानकी. नाही नाही असं काही नाहीये. तुम्ही सावरा स्वतःला. सुमनताई नका रडू तुम्ही. देवा देवा, अरे तू तरी काहीतरी सांग ना यांना. जानकी ताई, तुम्हाला माहितीये ना आपली सई अशी नाहीये, सई अशी करणारच नाहीये. आपल्या जीवाला घोर लावून ती अशी अचानक नाही जाणार. मधू आपल्या सईला काही झालं तर. अहो नाही नाही असं काही नाही होणार. शांत व्हा तुम्ही. ताई 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 तू आधी शांत हो. हे बघ आपण आहोत ना सगळेजण, आपण सगळे म्हणून शोधूयात ना तिला. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. देवा देवांश देवांश देवा, आता तरी बोल ना काहीतरी. तुला खरंच असं वाटतंय का की सई आपल्याला सोडून गेलीये? येस, तुझाच विक्रम. सरप्राईज. अजून खूप सारे विक्रम करायचे बाकी आहेत, म्हणूनच आलोय मी. कशी आहे स्वीट? हात लावू नकोस मला, दूर हो माझ्यापासून. सई सई तू दूर हो म्हणालीये ना, दूर हो. सई तू असा राग नको करू, असा राग नको करू. तुला त्रास होईल मग. सई शांत हो सई. उगाच त्रास होईल तर. आणि माझ्या सईला त्रास झालेला. सई अगं नाही, तो तू नाहीयेस, हे शक्यच नाहीये. तू नाहीयेस ना विक्रम. सई तुला हे असं स्वप्नासारखं वाटतंय का सई? म्हणजे असं मी तुझ्या समोर आलोय आणि तुला बिलीव्हच होत नाहीये है ना? स्वीटहार्ट, मी खरंच तुझ्या समोर आहे. तुझा विक्रमच तुझ्या समोर उभा आहे. हा, तुला विश्वास होत नाहीये ना सई? घे, मला हात लावून बघ. लाव की. नाही, मला हात लाव. की लाव 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 ना. तू लांब हो माझ्यापासून. तेच तर मला जमत नाहीये ना सई. कसं शक्य आहे? जेलमध्ये होतास ना तू. किती बावडी आहेस ग सई तू. हा, म्हणजे तुला काय वाटलं की तू मला जेलमध्ये पाठवशील, तू मला असं पोलिसांच्या ताब्यात देशील, माझ्या विरुद्ध 4 पुरावे गोळा करशील, मग मला शिक्षा होईल आणि माझा खेळ खलास? नाही सई, नाही. ह्या जगातली कुठलीही ताकद सई मला तुझ्यापासून वेगळं नाही करू शकत. कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे सई, खूप प्रेम आहे. गप्पा बस. तुला खऱ्या प्रेमाचा अर्थ तरी कळतो का रे? तुझं जर खरंच माझ्यावर प्रेम असतं ना, तर माझ्या सुखात सुख मानलं असतंस तू. देवांशला मला एकटा सोडलं असतंस. हे प्रेम नाहीये, क्रूरता आहे ही. नीच माणूस आहेस तू, नीच.